हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम झटपट साध्या सोप्या पद्धतीने एकदम खमंग आणि एकदम कुरकुरीत असे साबुदाणा वडे कसे करायचे ते पाहणार आहे। हे आपण एकदम मस्त एकदम खमंग कुरकुरीत बनवलेले आहेत। तुम्ही आवाज ऐका, एकदम छान झालेले आहेत बघा। आणि झटपट साध्या सोप्या पद्धतीने अजिबात तेलकट होत नाहीत आणि ते वडा तेलात टाकल्यावर अजिबात फुटत नाहीत। त्यासाठी मी वडा तेलात फुटू नये आणि तेलकट होऊ नये म्हणून त्यासाठी मी पुढे तुम्हाला काय करायचं ते सांगणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। छान मऊसूत भिजलेला आहे। आणि इथे मी एकदम लहान असे बटाटे उकडलेले घेतलेले आहेत। लहान आहेत त्यामुळे 3 घेतलेले आहेत, मोठा असेल तर 1च घ्या। इथे साबुदाण्याने बटाटा घेतलेला आहे। आता यासाठी आपण वाटण बनवून घेऊया। मिरची वाटण करून घेणार आहे आपण। 4 ते 5 हिरवी मिरची मी वाटून घेतलेले आहेत। इथे मिरची छान वाटून झालेली आहे। झटपट असे आपण वडे बनवून घेणार आहे। इथे बघू शकताय। आता मी हा साबुदाणा प्लेटमध्ये काढून घेते। एकदम सुटसुटीत असा आपला भिजलेला आहे। आणि इथे हाताने स्मॅश करून बटाटे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। इथे आपण जे वाटण केलेलं आहे हिरवी मिरची ते यामध्ये घालून घ्यायचं। हवं तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता। अर्धी वाटी मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, मी थोडं घातलेलं आहे इथे बघू शकताय। आणि इथे चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे। आणि आपण इथे बघा, कमी साहित्यात तेवढे चविष्ट असे साबुदाणा वडे बनवून घेणार आहे। तुम्हाला उपवासला जिरे आणि कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ते पण घालू शकता। इथे बघा, छान पीठ मळून झालेलं आहे आणि पीठ आपलं आपण वडे बनवून घेणार आहे। आपले वडे बनवून होत आहेत तोवर बाजूला तेल पण गरम करायचं ठेवायचं, म्हणजे वडे पण बनले जातात आणि तेल पण आपलं गरम होतं। इथे बघा, हाताला तेल लावून छान पातळ असं मी वडा बनवून घेतलेला आहे। एकदम पातळ वडे बनवायचे। वडे आपले बनवून झालेले आहेत, तेल पण गरम झालेलं आहे। झटपट आपण तळून घेणार आहे। बघा, या साईजचे वडे बनवून घेतलेले आहेत। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि तेलामध्ये बसतील एवढेच आपल्याला वडे घालायचे, जास्त घालायचे नाहीत, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात कमी वडे असतील तर। आता बघा, इथे एका साईडने थोडेसे कुरकुरीत झाले की पलटी करून दुसऱ्या साईडने थोडेसे तळून घ्यायचे। या पद्धतीने बघा, मी वडे पलटी करून थोडेसे तळून घेते दुसऱ्या साईडने। आता आपले वडे अजिबात तेलकट होऊ नयेत आणि तेलात वडा फुटू नये त्यासाठी आपण बघा, इथे वडे थोडेसे तळून झाले की आपण हे काढून घ्यायचे। इथे बघू शकताय, थोडेसे हलकेसे लालसर झाले की काढून घ्यायचे। बघा, जास्त वेळ वडा आपण तेलात ठेवायचा नाही। थोडेसे इथे बघा, हलकेसे लालसर झाले, थोडेसे तळून झालेले आहेत। मी तेल नितळून काढून घेते आणि राहिलेले दुसरे तेलात घालून ते पण थोडेसे तळून घ्यायचे। इथे बघू शकताय। आता हे मी काढलेले आहेत आणि दुसरे मी यामध्ये घालून घेते। इथे बघा, तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी घालून घेते यामध्ये आणि ते पण खालीवर करून कुरकुरीत होईपर्यंत थोडेसे आपण तळून घ्यायचे। इथे बघा, या पद्धतीने मी तळून घेते। हे पण छान असे मी दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। हलक्याशा लालसर कलरवर तळायचे आणि हे पण मी काढून घेते। आता जे पहिला आपण जे तेलातनं वडे काढलेले असतात ते घालायचे, हे बाजूला ठेवायचे। आता ते मी वडे यामध्ये सोडून घेते आणि कुरकुरीत असे मीडियम फ्लेमवर तळून घेते। बघा, असं केलं तर तुमचे वडे अजिबात तेलकट होत नाहीत, अजिबात तेलात फुटत नाहीत आणि कुरकुरीत छान होतात। बघा, मी तुम्हाला आवाज पण सुरुवातीला ऐकवलेलाच आहे। छान वडे आपण मीडियम फ्लेमवर तळून घेतलेले आहेत। तुम्ही याचा रंग बघू शकताय, छान असा रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत होतात। तेल नितळून मी काढून घेते, अजिबात तेलकट होत नाहीत, छान वडे तयार होतात। एकदा करून बघा, तुमचे पण छान होणार, अजिबात तेलात फुटणार नाहीत, कुरकुरीत मस्त होणार। आणि राहिलेले पण जे आपण तेलातनं काढलेले वडे आहेत ते पण मी दुसऱ्यांदा तळून घेते। 2 वेळा छान असं तेलातनं काढून तळून घ्यायचे। बघू शकताय तुम्ही, अजिबात आपले वडे तेलकट झालेले नाहीत, तेलात वडा फुटलेला नाही, छान कुरकुरीत झालेले आहेत, मस्त लागतात। हे तुम्ही उपवासाच्या चटणीबरोबर, दह्याबरोबर, कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता। तुम्ही कोणत्याही उपवासला असे वडे तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तुमचे पण वडे साबुदाणा वडे छानच होणार, मस्त झालेले आहेत, एकदम खमंग कुरकुरीत। नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही वडे करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला।
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही एकदा साबुदाणा वडा नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमचे पण छानच होणार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.